माजी केंद्रीय मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आनंद गीते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। लोकसभा आढावा उद्धव ठाकरे घेण्यासाठी येत आहेत। आज आणि उद्या 6 बैठका होणार आहेत, सभा होणार आहेत। कसं पाहताय आणि कसं नियोजन असणार आहे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जनसंवाद दौरा रायगड जिल्ह्यापासून रायगडपासून सुरू होतोय। हा दौरा अखंड महाराष्ट्राचा होणार आहे। ज्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार लोकसभेच्या निवडणुका लढणार आहेत त्या सर्वच मतदारसंघांमध्ये जनसंवाद दौरा हा उद्धव साहेबांचा होणार आहे आणि त्याची सुरुवात आज रायगडपासून होते आहे। या दौऱ्यामध्ये उद्धव साहेब थेट जनतेशी संवाद साधणार आहेत, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। त्याचबरोबर जे महाराष्ट्रामध्ये आज गलिच्छ राजकारण सुरू झालेलं आहे, यापूर्वी कधी महाराष्ट्राने इतकं नीच आणि गलिच्छ राजकारण कधी पाहिलं नव्हतं। ते दुर्दैवानं आज भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या लालसेपोटी महाराष्ट्राला पाहावं लागतंय आणि म्हणून या गलिच्छ राजकारणावर घणाघात पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे करतील। त्याचबरोबर आज देशाची देखील एकंदर राजकीय स्थिती पाहता सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आता ही भीती निर्माण झालेली आहे की हा देश हुकुमशाहीच्या दिशेनं चाललाय की काय, आणि म्हणून देशाची लोकशाही टिकवण्याकरता आणि हुकुमशाहीला प्रखर विरोध करण्याकरता या हुकुमशाही प्रवृत्तीवर सुद्धा पक्षप्रमुख उद्धव साहेब हे घणाघात घालणार आहेत। आणि म्हणून हा दौरा हा तशा अर्थानं जरी रायगडपासून सुरू होत असला तरी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा दौरा असणार आहे। तुमचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले सुनील तटकरे म्हणतायत उद्धव ठाकरे यांचं लोकसभेमध्ये माझ्या लोकसभेमध्ये स्वागत, परंतु याच्या अगोदर कधीच त्यांनी दौरा केला नव्हता, आता ते दौरा करतायत, अशा पद्धतीने ते म्हणतायत। मला माझ्या प्रतिस्पर्ध्यांच्या कुठल्याही बोलण्याची दखल घ्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। त्यांना काय म्हणायचं आहे ते बोलायला स्वतंत्र आहेत, ते बोलू शकतात, कारण व्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे। मला एवढीच विनंती करायची आहे की किमान तटकरेंनी मी लोकसभा लढवतोय, मी उमेदवार आहे एवढं जाहीर करावं आणि मग नंतर बोलावं। तुमच्याकडून तुम्ही उमेदवार आहात अशी चर्चा सुरू आहे, पदाधिकाऱ्यांच्या देखील भावना उमेदवारी अधिकृत जाहीर झालेली आहे। शिवसेना पक्षप्रमुखांनी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की उद्धव ठाकरेंचा दौरा जो आहे तो दौरा सुरू होतोय आणि त्या अगोदर आनंद गीते यांची उमेदवारी माझी जाहीर झालेली आहे आणि जे माझे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत सुनील तटकरे यांनी फक्त सांगावं की आमचा उमेदवार कोण आहे, ते स्वतः उमेदवार आहेत का हे त्यांनी जाहीर करावं, अशी प्रतिक्रिया जी आहे ती माजी केंद्रीय मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आनंद गीते यांनी दिलेली आहे। कॅमेरामन रोहन पवार सह निवृत्ती वावर, TV9 मराठी, पेन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।